एक स्टराईल कॉकपिट नावाचा कॉन्सेप्ट आहे जो आपल्या मुलांना डिस्ट्रॅक्शनपासनं परावृत्त करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो, प्रभावी ठरू शकतो. स्टराईल कॉकपिटचा कॉन्सेप्ट काय माहिती आहे का, की पायलट्स असतात ते जवळपास 10,000 तासाचं ट्रेनिंग करतात पहिल्यांदा फ्लाईट उडवण्यासाठी. परंतु हे सगळं ट्रेनिंग आणि त्यांना सगळं माहीत असून सुद्धा टेक ऑफ घेतल्यानंतर, प्रत्येक फ्लाईट टेक ऑफ घेतल्यानंतर पहिले 10,000 फीटवर जाईपर्यंत दॅट एंटायर कॉकपिट इज स्टराईल. दोन्ही पायलट आणि को पायलट एकमेकांशी बोलत नाहीत, काही जोक्स करत नाहीत, एकमेकांकडे बघत नाहीत, हसत सुद्धा नाहीत आणि ते ॲब्सोल्युटली त्याच्यावरती फोकस असतात. कारण पहिले जे 10,000 फीटवर जाईपर्यंतचा जो प्रवास असतो ना, तो डेंजरस प्रवास असतो आणि त्याच्यामध्ये स्लाइटेस्ट जरी मिस्टेक झाली तरी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे ते पूर्ण कॉकपिट ते म्हणतात स्टराईल कॉकपिट आहे, काही बोलायचं नाही. हा एक्झॅक्ट कॉन्सेप्ट आपण आपल्या मुलांमध्ये आणायला पाहिजे. आपण जनरल त्यांना इन्स्ट्रक्शन देतो, डिस्ट्रॅक्शन नको, मोबाईल वापरू नकोस, टी व्ही बघू नकोस, खेळू नकोस. पण आपण त्यांना सांगायला पाहिजे की बघ, खेळायचं असेल तेव्हा खेळ, परंतु ज्यावेळी तू अभ्यासाला बसतोस किंवा ज्यावेळी तू कुठली गोष्ट करायला बसतोस त्यावेळी यू गेट इन टू अ स्टराईल कॉकपिट. त्यावेळी कुठल्याही प्रकारची डिस्ट्रॅक्शन्स नाही पाहिजे. मग ते 10 मिनिटाचं असेल, अर्ध्या तासाचं असेल, 1 तासाचं असेल, त्या पिरियडमध्ये जर का त्यांना आपण त्या स्टराईल कॉकपिटमध्ये बसवलं तर त्यांची प्रॉडक्टिव्हिटी भन्नाट वाढू शकते आणि मग ते बाकीचे डिस्ट्रॅक्शन 10-15 मिनिटं खेळले तरी हरकत नाही. परंतु त्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि त्यांची डिस्ट्रॅक्शन दूर करण्यासाठी हा कॉन्सेप्ट आपण वापरला पाहिजे.